कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. भारताकडून पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद. 23 मे पर्यंत पाकिस्तानी विमानं उड्डाण करू शकणार नाहीत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधला तणाव वाढला. भारत सरकारकडून पाकिस्तानी नागरिकांना दिलासा. पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानी नागरिक अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानात जाऊ शकतात. एनआयचे डीजी सदानंद दाते यांच्याकडून बैसरन व्हॅलीमध्ये 3 तास पाहणी. प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयच्या पथकाकडून बैसरन व्हॅलीमध्ये आढावा. पहलगाम हल्ल्याच्या संपूर्ण कटाची माहिती असणाऱ्या टूलकिटची एनआयकडून चौकशी सुरू. टूलकिटमध्ये प्रवासाचा मार्ग, राहण्याच्या ठिकाणासह सुरक्षा एजन्सींपासून बचाव करण्याची ही रणनीती. पाकिस्तानला लेबनॉनप्रमाणे पेजर हल्ल्याची भीती. भारत डिजिटल हल्ला करू शकतो. दिवसातून एकदा मोबाईल फोन बंद करा. पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी यांचा पाक नागरिकांना इशारा. पहलगाम हल्ल्याच्या 2 दिवस आधीच दहशतवादी बैसरन व्हॅलीमध्ये पोहोचले. एनआयए तपासामध्ये माहिती समोर. 180 पेक्षा जास्त स्थानिकांची एनआयएकडून चौकशी सुरू. भारताला घाबरलेल्या पाकिस्तानी सैन्याची सीमेजवळ सियालकोटमध्ये वॉर ड्रिल. पाकिस्तानकडून व्हिडिओ ट्विट करत पोकळ धमकी. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो आणि एस जयशंकर यांची फोनवर चर्चा. दहशतवादी कारवाई विरोधात अमेरिका भारतासोबत, रुबियो यांचं आश्वासन. पहलगाम हल्ल्याचं सत्य समोर आणण्यासाठी पाकिस्तानने तपासामध्ये सहकार्य करण्याची गरज. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती. एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच. जम्मूच्या अखनूर सेक्टरसह काश्मीरमधील कुपवाडा आणि उरीमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन. भारताकडून जशास तसं उत्तर. भारताच्या भीतीने पाकिस्तानकडून लष्कर ए तोयबा प्रमुख हाफिज सईदच्या सुरक्षेत वाढ. पाक आर्मीच्या माजी अधिकाऱ्याकडे सुरक्षेची जबाबदारी. मुंबईतील जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेला मोदी उपस्थित. वेव्हमध्ये अवॉर्ड सुद्धा सुरू करण्यात येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती. प्रसिद्ध भेंडवळ घटबांधणीच्या भविष्यवाणीनुसार देशावर मोठं संकट येण्याची शक्यता. पृथ्वीचा काही भाग नष्ट होण्याचे संकेत. तर यंदा सर्वसाधारण पीक येण्याचाही भागीदाराद्वारे अंदाज. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर. महिला आणि बालविकास विभाग पहिला, सार्वजनिक बांधकाम विभाग दुसरा, तर कृषी विभाग 3ऱ्या क्रमांकावर. हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांची भेट. दोघांमध्ये काही वेळ संवाद. राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंकडून हुतात्मा चौकामध्ये अभिवादन. केदारनाथ धामचे दरवाजे उद्यापासून उघडतील. अक्षय तृतीयेपासून 4 धाम यात्रा सुरू. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. सजावटीसाठी 108 क्विंटल फुलांचा वापर. पश्चिम विदर्भातील काही शहरांमध्ये पुन्हा उष्ण लाटांची स्थिती. काल अकोल्याचा पारा पुन्हा 45 अंशांवर, तर अमरावती शहराचं तापमान 44 अंशांवर. मे महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राला पाणी टंचाईच्या झळा. नागपूर जिल्ह्यामध्ये 15 तर जळगाव जिल्ह्यात 8 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.